नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवोदय परीक्षेमध्ये येणाऱ्या मराठी या विषयातील परिच्छेद या घटकावरील काही प्रश्न व मागील वर्षी आलेल्या प्रश्नपत्रिकांचा सराव. इयत्ता 5वी आणि निर्मिती अनिल पवार 9822738157. चला तर मग सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, तर सुरुवातीला आपल्याला प्रश्न वाचून चारही प्रश्न वाचायचे, 5 प्रश्न आणि ते परिच्छेद वाचायचा. बघा तर मग, सामाजिक कार्यकर्ते आणि महान पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांच्याबद्दल तुम्हाला नक्कीच माहित असणार. त्यांचा जन्म उत्तराखंडाच्या एका लहानशा खेड्यात झाला होता. त्यांचे गाव उंच डोंगरावर असून ते हिरव्यागार झाडांनी आच्छादित होते. जंगल तर अनेक मौल्यवान झाडांनी गच्च भरले होते. क्रीडा सामग्री तयार करणाऱ्या अनेक कंपन्यांनी साधन तयार करण्यासाठी झाडे कापायला सुरुवात केली आणि परिणामी आजूबाजूच्या परिसरात विनाशक पूर यायला लागला. त्यामुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांना जीवनात जंगलाचे महत्त्व लक्षात आले. बघा, परिच्छेद वाचत असताना काही जे प्रश्न आपण 2-3 वाचले होते, तर ते प्रश्न वाचल्यानंतर या परिच्छेदमध्ये त्यांचं उत्तर जिथं तुम्हाला दिसलं तर तिथं तुम्हाला अंडरलाईन करायची आहे आणि नंतर पटापट एका स्ट्रोकमध्ये आपल्याला प्रश्नाचं उत्तर देऊन टाकायचं आहे. तरी जर आठवण नसेल तर परत एकदा प्रश्न वाचून परत आपण परिच्छेद वाचू शकता. चला तर बघूया मग आजचा पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे, सुंदरलाल बहुगुणा हे डॅश 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 होते. तर परिच्छेदच्या पहिल्याच ओळीत दिलेला आहे बघा, सामाजिक कार्यकर्ते आणि महान पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा. जास्त कुठे जायचं काम नाही. बघू, पर्याय क्रमांक ए पर्यावरणवादी, पर्याय क्रमांक बी शास्त्रज्ञ, पर्याय क्रमांक सी अध्यापक, पर्याय क्रमांक डी चिकित्सक. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे पहिल्या ओळीत काय आहे, पर्यावरणवादी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सुंदरलाल बहुगुणा हे पर्यावरणवादी होते. प्रश्न क्रमांक 2 बघूया. त्यांचे गाव आच्छादित होते. बघा, परत एकदा पॅसेज वाचा, तिथून पुढचं वाक्य वाचा. काय तर, त्यांचा जन्म उत्तराखंडाच्या एका लहानशा खेड्यात झाला होता. त्यांचे गाव उंच डोंगरावर असून ते हिरव्यागार झाडांनी आच्छादित होते. बघा, कशाने आच्छादित होते? हिरव्यागार झाडांनी. पर्याय क्रमांक ए आहे दाट वनराईने, पर्याय क्रमांक बी आहे तपकिरी जंगलाने, पर्याय क्रमांक सी आहे हिरव्यागार झाडांनी आणि पर्याय क्रमांक डी आहे कोरड्या जंगलाने. तर सांगा मग कोणतं उत्तर आहे? राईट, अगदी बरोबर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे हिरव्यागार झाडांनी. पुढील प्रश्न बघा, झाडे कापल्यामुळे यायला लागला. बघा, आता कुठेतरी आपण वाचलंच होतं, तरी पण ऑप्शन नंबर ए आहे विनाशक पूर, ऑप्शन नंबर बी आहे तुडुंब पाणी, ऑप्शन नंबर सी आहे दुष्काळ कोरडा, ऑप्शन नंबर डी आहे प्रकाश झोत. तर आपण या ठिकाणी वाचलंच होतं की अनेक कंपन्यांनी मौल्यवान झाडांची गच्च भरले, मौल्यवान झाडे कापायला सुरुवात केली. परिणामी आजूबाजूच्या परिसरात विनाशक पूर यायला लागला. सांगा मग पर्याय क्रमांक कोणता आहे? करेक्ट. तर पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विनाशक पूर. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. आता हा प्रश्न एक व्याकरणवर असतो. सुंदरलाल बहुगुणा हे आहे, तर कोण आहे? तर बघा, हे एक पर्याय क्रमांक ए सामान्य नाम, पर्याय क्रमांक बी समुदायवाचक नाम, पर्याय क्रमांक सी भाववाचक नाम, पर्याय क्रमांक डी विशेष नाम. तर यातून आपल्याला काय समजतं? सुंदरलाल बहुगुणा हे एक व्यक्तीचं नाव आहे आणि व्यक्तीचं नाव असल्यामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीचं परफेक्ट नाव दिलेलं असतं तेव्हा त्याला विशेष नाम असं म्हणतात. सामान्य नाम एखाद्या समूहाचं नाव असतं, तर त्याला आपण जसं की मुलं
तर कोणता मुलगा हे आपल्याला माहित नसतं, म्हणून नदी, कोणती नदी ही एक सामान्य नाम असतं, पण जेव्हा गंगा नदी, यमुना नदी तर ते विशेष नाम असते. आणि समुदाय नाम, एखाद्या समूहाला दिलेलं नाव जे राहतं ते समुदायवाचक नाम राहतं, जसं की गोळका, थव्वा. त्यानंतर हे भाववाचक नाव, भाववाचक नाम म्हणजे शूर, आळशी, भित्रा, हे भाववाचक नाम म्हणजे ज्या नामातून भाव प्रकट होतात. आणि विशेष नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, स्थळाचं किंवा दिलेलं पदार्थाचं जे परफेक्ट नाम असतं त्याला विशेष नाम असं म्हणतात. म्हणून या पर्यायाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पुढील प्रश्न बघा, मौल्यवानचा समानार्थी पर्याय. तर मौल्यवान बघूया, पर्याय क्रमांक ए आहे घृणास्पद, पर्याय क्रमांक बी आहे अप्रिय, पर्याय क्रमांक सी आहे बहुमोल आणि पर्याय क्रमांक डी आहे अनुपयोगी. तर यामध्ये आपण जर बघितलं तर घृणास्पदचा अर्थ होतो एखाद्याचा तिरस्कार करणे, अप्रिय, अप्रिय म्हणजे आपल्याला न आवडणारी गोष्ट, अनुपयोगी म्हणजे आपल्याला काहीच उपयोग नसणारी गोष्ट, आणि बहुमोल म्हणजे महत्वाची. तर मौल्यवान आणि बहुमोल. तर सांगा पर्याय क्रमांक राईट, पर्याय क्रमांक सी. तर मौल्यवानचा अर्थ होतो बहुमोल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तर अशाच प्रकारचे विविध इंग्रजी वाचनाचे प्रश्न असो किंवा मराठी प्रश्न असो, विविध प्रश्नांच्या किंवा संकल्पनेवर आधारित व्हिडिओसाठी माझा ब्लॉग anilpawar10.blogspot.com आणि YouTube चॅनल अनिल पवार 8769 या चॅनलवर जाऊन आपल्याला छान छान अशी व्हिडिओ आणि माहिती मिळू शकते. धन्यवाद.